मानवी मूल्यांची शिकवण देणारी संस्कृती, पराक्रमी इतिहास, ज्ञानाचा अखंड प्रवाह असणारी शिक्षण व्यवस्था याचा विसर आपल्याला पडलाय। त्यामुळे आपण पारतंत्र्यात गेलो। आजही जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्वबोधाचा अभाव दिसतो। या स्वची जागृती केल्याशिवाय देशाचा विकास किंवा चांगला काळ येणार नाही, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्र प्रचार विभाग प्रमुख प्रमोद बापट यांनी व्यक्त केलं। कोल्हापुरात संघ शताब्दी मंथन कार्यक्रमात ते बोलत होते। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त संघ शताब्दी मंथन कार्यक्रम आज कोल्हापुरातील संघाच्या कार्यालयात संपन्न झाला। या कार्यक्रमात जिल्ह्यातील कलाकार, पत्रकार, लेखक, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सहभागी झाले होते। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्र प्रचार विभाग प्रमुख प्रमोद बापट यांनी संघाच्या 100 वर्षाच्या प्रवासाचा आढावा घेतला। मी पासून आम्हीपर्यंतचा हा प्रवास असल्याचं बापट यांनी नमूद केलं। स्वतःला विसरून आम्हीत्व जागृत करणं हे संघाचं काम आहे। त्यातूनच संघ हे तत्व समाजाशी एकरूप झालंय। आज समाजासमोर अनेक आव्हानं आहेत। ही आव्हानं पाश्चात्य विचारांच्या अंधानुकरणातून निर्माण झाली आहेत। त्याचं कारण आपण आपलं सत्व विसरलो आहोत। त्यातूनच आपल्यामध्ये पारतंत्र्याची मानसिकता तयार झाली आहे। स्वत्व जागृत करणं आणि त्याप्रमाणे कृती करणं हा देशाच्या विकासाचा मार्ग आहे। संघानं शताब्दी वर्षात हाच विचार देशासमोर ठेवला। आता प्रबोधन नव्हे तर कृती करण्याची वेळ आली आहे, असंही प्रमोद बापट यांनी सांगितलं। सगळ्या हिंदू समाजाचं संघटन हे संघाचं काम आहे, असं संघाचे विभाग सहकार्यवाह संजय भागवत यांनी नमूद केलं। पर्यावरण, नागरी कर्तव्य, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता आणि स्वदेशी या 5 संकल्पनांची मांडणी भागवत यांनी केली। टीव्ही आणि समाज माध्यमातून कुटुंब शक्तीवर घाला घालण्याचं काम होतंय। वेगवेगळ्या पद्धतीनं कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं काम सुरू असून वेगवेगळ्या आक्रमणांनी कुटुंब बळी पडत आहेत। त्यामुळे या कुटुंबांचं प्रबोधन करणं गरजेचं आहे, असं भागवत यांनी नमूद केलं। यावेळी शहर संघचालक प्रमोद ढोले, विवेक मंद्रुपकर, सुशांत दावणे, बी न्यूजचे संपादक चारुदत्त जोशी, बी न्यूजच्या निवेदिका महेश्वरी गोखले, अनिरुद्ध कोल्हापुरे यांच्यासह पत्रकार, कलाकार उपस्थित होते।